भाजपची अत्यंत स्पष्ट भूमिका आहे। त्या नोंदी ज्या सापडतील त्या वंशावळी ज्यांच्या असतील आणि नवा भविष्यकार संजय राऊतांनंतर या ठिकाणी रोहित पवारला उदयास येताना दिसतंय। पवारांनी आता संघर्ष यात्रा झाल्यावर ज्योतिषाचा धंदा उघडलाय की माहीत नाही, कारण अध्यक्ष राजीनामा देणार हे आता भविष्यच सांगतो, कारण ते तशा कुठल्या यंत्रणेचे प्रमुख नाहीत, कुठल्या सोर्स त्यांचा अधिकृत कुठला नाही। त्यामुळे भविष्यकारच अशा प्रकारची वेगवेगळी भाकितं त्या ठिकाणी वर्तवत असतो आणि नवा भविष्यकार संजय राऊतांनंतर या ठिकाणी रोहित पवारला उदयास येताना दिसतंय। मराठा आरक्षणाबद्दल महत्त्वाचा प्रश्न आहे। मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींना धक्का नको अशी भूमिका भाजपची आहे, मात्र भाजपनं धनगरांना एसटीतून आरक्षणाची हमी दिली आहे। मग धनगरांना एसटीत घेताना आदिवासींना धक्का लागणार किंवा काय होणार? भाजपची अत्यंत स्पष्ट भूमिका आहे। मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसीतना काढणार नाही। कुठल्याही जातीचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला दिलं जाणार नाही। स्वतंत्र प्रवर्ग किंवा स्वतंत्र आरक्षण उपलब्ध करून देण्याची मानसिकता सरकारची आहे। म्हणून संविधानाच्या चौकटीत आणि त्या ठिकाणी न्यायालय टिकणारं आरक्षण द्यायचं आहे। मग मराठ्यांचा असो किंवा धनगरांचा असो, तशाच प्रकारची भाजपची आणि सरकारची भूमिका आहे। म्हणजे नोंदी सापडतील त्याच्यामध्ये मग समर्थन करणार की काय विरोध करणार त्याला? नाही, नोंदी ज्या सापडतील त्या वंशावळी ज्यांच्या असतील त्यांना त्या ठिकाणी जायला काय आजच नाही, ती सुरुवात ती 1960 पासून तशा प्रकारची सुरुवात आहे। नंतर शासनाचे 2 GR निघाले आणि यात सुसूत्रता आणले। त्याच्यामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत 1960 पूर्वीच्या त्या 8 जिल्ह्यामध्ये जर सापडल्या तर नाही असायचं काही कारण नाही। ज्यांच्या नोंदी आहेत त्यांची काय अडचण नाही।